नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. महाडीबीटी पोर्टल 2.0 हे पोर्टल अपडेट होऊन नव्याने पोर्टल आलेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला मी सविस्तर या पोर्टलवरची माहिती दाखवतोय. लक्षपूर्वक बघून घ्यायचं आहे. मित्रांनो, गुगलवरती महाडीबीटी टाईप करून सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी वेबसाईट ओपन होते, ती वेबसाईट ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीचं एक होम पेज ओपन होते. या ठिकाणी त्यांनी इम्पॉर्टंट नोटीस, महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकताय. महाडीबीटी पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर 54 तसेच मॅट्रिक पूर्व 15, संजय गांधी श्रावणबाळ आणि मुख्यमंत्री वयश्री अशा एकूण 72 योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध. 72 योजना या ठिकाणी सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी बंद केलेल्या आहेत. त्यांनी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. प्रति सेवा अधिक कार्यक्षमता आणि थेट लाभ हस्तांतरण योजनांची सुविहित अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान महाडीबीटी पोर्टल आता महाडीबीटी 2.0 या नव्याने स्वरूपात अद्ययावत करण्यात येत आहे. प्रणाली संस्थावर आणि संबंधित तांत्रिक कामामुळे 1 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत विद्यमान महाडीबीटी पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील, याची आपण कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत या ठिकाणी महाडीबीटीच्या बऱ्याच सुविधा या ठिकाणी त्यांनी बंद केलेल्या आहेत. जवळपास 72 सेवा या ठिकाणी यांनी बंद केलेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपासाठी. आणि याचं जे सुधारित पोर्टल आहे महाडीबीटी 2.0 लॉन्च झालेलं आहे. यामध्ये सध्या फक्त ज्या काही शेतकरी योजना आहेत त्याच फक्त सुरू आहेत. बाकीच्या जवळपास सर्व योजना या ठिकाणी 15 जून नंतर सुरू होणार आहेत. आणि या ठिकाणी खाली त्यांनी काही इतर सूचना दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी पाहू शकताय. खालील मुद्द्यांची विशेष तत्वाने नोंद घ्यावी ही विनंती. वर नमूद केलेल्या कालावधीत खालील सेवा तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध राहतील. कोणत्या सुविधा बंद केलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी डिटेलमध्ये खाली त्यांनी माहिती दिलेली आहे, ती पाहू शकताय. नवीन अर्ज स्वीकारणे आणि नूतनीकरण, अर्जाची छाननी, देयके तयार करण्याची संबंधित कामे, MIS अहवाल आणि संबंधित सेवा. 1 जून 2026 पासून मॅट्रिकोत्तर, मॅट्रिक पूर्व, संजय गांधी श्रावणबाळ आणि मुख्यमंत्री वयश्री योजनांसाठी अर्ज केवळ महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे स्वीकारले जातील. तर याच्यापूर्वी जे काही आपण अर्ज करत होतो ते आता सर्व अर्ज संजय गांधी असो, श्रावणबाळ असो आणि मुख्यमंत्री वयश्री योजना सुद्धा असो, हे तुम्हाला महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारेच स्वीकारण्यात येतील. विद्यमान महाडीबीटी पोर्टलवर वरील योजनांसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 1 जून 2026 पासून बंद केली जाईल. स्थलांतराच्या या कालावधीत अर्जदारांना त्यांचे मागील अर्जांचे तपशील महाडीबीटी 2.0 पोर्टलवर तात्पुरत्या स्वरूपात पाहता येणार नाहीत. म्हणजे यापूर्वी ज्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ज्या काही योजनेसाठी अर्ज भरला होता त्याचं जर तुम्हाला स्टेटस बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याचं स्टेटस सुद्धा बघू शकत नाही. ते तात्पुरत्या स्वरूपात तुमच्यासाठी त्यांनी बंद केलं आहे, कारण सर्वच अपडेट सुरू आहे. तर या ठिकाणी 2025-26 आणि 26-27 या शैक्षणिक वर्षांसाठीचे अर्ज केवळ महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारेच सादर करावेत. तर या ठिकाणी शैक्षणिक ज्या काही योजना होत्या, शिष्यवृत्तीच्या योजना होत्या, त्या सुद्धा 2.0 या पोर्टलद्वारे सादर करावेत, याचं त्यांनी या ठिकाणी नोटीस दिलेली आहे. शिवाय विद्यमान पोर्टलवरून महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर स्थलांतराच्या कालावधीत अर्जदारांनी सहकार्य करावे ही विनंती. तर अशा पद्धतीने याचं पोर्टल अपडेट झालेलं आहे. तर चला तर मित्रांनो, महाडीबीटी 2.0 पोर्टल कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. तर या ठिकाणी त्याच्या खाली त्यांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन आपण पोर्टल बघू शकतोय. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं त्या पोर्टलचं होम पेज आहे. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे पार्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. या ठिकाणी 1 नंबरला महाविद्यालयीन विद्यार्थी यासाठी 54 योजना आहेत, ते या ठिकाणी दिलेले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी 14 योजना या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी 20 योजना आहेत, ते या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. तसेच निवृत्ती वेतनधारक 3 योजना आहेत, ते या ठिकाणी दिलेल्या आहेत. दिव्यांग योजना दिलेल्या आहेत. तशा इतर 11 योजना यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला योजनेची माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी क्लिक करताच तुम्हाला या ठिकाणी योजनांच्या पोर्टलवर डायव्हर्ट केलं जाईल. शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या काही योजना आहेत
तर त्यांनी या ठिकाणी योजना दिलेल्या आहेत, तुम्ही बघून किंवा वाचून घेऊ शकताय. आणि यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात अर्ज करा असं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करून तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकताय आणि त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या ज्या काही जुन्या योजना होत्या त्याच सर्व योजना या ठिकाणी सुरू आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकताय, पण 15 जून नंतर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पोर्टल अपडेट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला नवीन सेवा यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. योजना ऍड करून त्यासाठी अर्ज सुद्धा याच पोर्टलवरती करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे पोर्टल अपडेट झालेलं आहे आणि याच्या पुढील सविस्तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला 15 जून नंतर भेटेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यावरती येणाऱ्या नवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्यापासून मिस होणार नाहीत. धन्यवाद.